नमस्कार, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्नस्फूर्ती स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रो, तुम्ही अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. कारण एवढ्यासाठीच आपण CTT या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारा प्रश्नसंच स्पष्टीकरणासहित याचं व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. विद्यार्थी मित्रो, आता आपण आज मराठी या विषयाच्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. हा आढावा घेत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला एक सूचना दिली जाते. ती सूचना अशी असते: परीक्षार्थींनी भाषा 2चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 5 मधील प्रश्न क्रमांक 121 ते 150 यांची उत्तरे द्यावीत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी भाषा क्रमांक 2 म्हणून मराठी भाषा निवडलेला आहे त्याने प्रश्नपत्रिकेतील 121 ते 150 या प्रश्नांची उत्तरं देणं अत्यंत गरजेचं राहतं. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. सूचना: पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 साठी योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्र, तुम्हाला या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे आणि या परिच्छेदावरती आधारित प्रश्न क्रमांक 121 ते 128 या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. प्रश्नाला आपण सुरुवात करण्या अगोदर एक छोटासा नियम समजून घेऊ आणि हा नियम असा आहे: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विद्यार्थी मित्र तुमच्याकडे फक्त आणि फक्त 10 सेकंद कालावधी दिला जाईल. या 10 सेकंदामध्ये त्याचं असणारे योग्य उत्तर तुम्ही मनामध्ये गेस करून धरायचं आहे आणि यानंतर हा 10 सेकंदाचा कालावधी संपल्यानंतर या प्रश्नाचं योग्य असणारं उत्तर काय असणं अपेक्षित होतं हे आम्ही तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 121 पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 साठी योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रो, हा परिच्छेद तुम्हाला स्क्रीनवरती काही कालावधीसाठी दिसेल. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 121 पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे जंगलाचे सौंदर्य वाढते असे लेखकाला वाटते? पर्याय क्रमांक 1 वेली, नेचे, आंबरे, शैवाल. पर्याय क्रमांक 2 लहान रोपटी आणि झुडपे. पर्याय क्रमांक 3 वनस्पतीचा गर्द हिरवा रंग. पर्याय क्रमांक 4 ताड, माड, केवडा, रानकेळी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताड, माड, केवडा आणि रानकेळी. विद्यार्थी मित्रो, जंगलाचं सौंदर्य कशामुळे वाढतं हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे आणि परिच्छेदामध्ये काही ओळी दिलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत: कळकाची बेटं, ताडं, माड, केवडा आणि रानकेळी या अरण्याला वेगळाच साज चढवतात आणि साजला समानार्थी शब्द असतो सौंदर्य. म्हणजे सौंदर्य चढवण्याचं काम कळकाची बेटं, ताड, माड, केवडा आणि रानकेळी या वनस्पती करतायत.
पुढील प्रश्न, कवडसा म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 कवड्या, पर्याय क्रमांक 2 केवडा, पर्याय क्रमांक 3 कीटकांचा थवा, पर्याय क्रमांक 4 सूर्यकिरणांची तिरीप. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सूर्यकिरणांची तिरीप. कारण कवडसा याचा अर्थ होतो सूर्यकिरणांची जे तिरपी किरणे येतात याला आपण कवडसा असं म्हणतो. पुढील प्रश्न, पुढील पर्यायांपैकी विशेष नाम शोधा. पर्याय क्रमांक 1 केवडा, पर्याय क्रमांक 2 रातकिडा, पर्याय क्रमांक 3 कीटक, पर्याय क्रमांक 4 पान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवडा. कारण प्रश्नामध्ये आपल्याला विशेष नाम विचारण्यात आलेलं आहे आणि विशेष नाम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पदार्थाचं, ठिकाणाचं विशिष्ट असं जे नाम असतं त्याला आपण विशेष नाम असं म्हणू शकतो. यानी दिलेल्या पर्यायामध्ये केवडा हे एकमेव विशेष नाम आहे, तर रातकिडा, कीटक आणि पान हे तिन्ही सामान्य नाम आहेत. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या घटकाचे वर्णन उतार्यात केलेले नाही? पर्याय क्रमांक 1 लाटांसहित पसरलेला हिरवा समुद्र, पर्याय क्रमांक 2 निलगिरी वानर, पर्याय क्रमांक 3 चपळतेनं उडी मारणाऱ्या देवखारी आणि पर्याय क्रमांक 4 वनस्पती सृष्टीचा हिरवा रंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाटांसहित पसरलेला हिरवा समुद्र. तुम्ही जर योग्य प्रकारे परिच्छेद जर वाचला तर परिच्छेदामध्ये आपल्याला समजून येईल पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 या ओळींचं उतारामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, परंतु पर्याय क्रमांक 1 लाटांसहित पसरलेला हिरवा समुद्र या गोष्टीचं मात्र उतारात वर्णन करण्यात आलेलं नाही. पुढील प्रश्न, लेखकाच्या मते अरण्याला पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा स्पर्श होत नाही? पर्याय क्रमांक 1 प्रकाशाचा कवडसा, पर्याय क्रमांक 2 वादळ वारा, पर्याय क्रमांक 3 हिरवा समुद्र, पर्याय क्रमांक 4 पालापाचोळा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वादळ वारा. कारण दिलेल्या परिच्छेदामध्ये काही ओळी आहेत त्या पुढीलप्रमाणे, अरण्याला वाऱ्या वादळाचा स्पर्श होत नाही या उतार्यातील मुख्य ओळीवरून या प्रश्नाचं उत्तर वादळ वारा हे आहे असे आपल्याला समजते. पुढील प्रश्न, विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1 दाट, पर्याय क्रमांक 2 क्वचित, पर्याय क्रमांक 3 विरस, पर्याय क्रमांक 4 हलके. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दाट. आपल्याला प्रश्नामध्ये विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द शोधावयास सांगितलेला आहे आणि याचा एकमेव विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 दाट. पुढील प्रश्न, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचे शाब्दिक वर्णन करता येत नाही? पर्याय क्रमांक 1 अरण्याचं वैभव, पर्याय क्रमांक 2 लाटांविरहित समुद्र, पर्याय क्रमांक 3 रातकिड्यांचं संगीत, पर्याय क्रमांक 4 केवडा आणि रानकेळी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरण्याचं वैभव. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे हे आपल्याला परिच्छेदातील या पुढील ओळींवरून समजते. तेथील वृक्षांचे आकार, प्रकार आणि रंगाचं वैभव एकमेवाद्वितीय तर असतंच, परंतु क्षणोक्षणी बदलणाऱ्या त्या अरण्याचं वैभव शब्दात पकडता येत नाही. या परिच्छेदातील ओळींवरून आपणास या प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 1 अरण्याचं वैभव हे आहे असं आपणास समजतं. पुढील प्रश्न, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टी समान उंचीच्या असतात? पर्याय क्रमांक 1 रानकेळी, पर्याय क्रमांक 2 आमरे व शेवाळ, पर्याय क्रमांक 3 वृक्षांची छतं आणि पर्याय क्रमांक 4 कळकाची बेटं. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वृक्षांची छतं. पुढील प्रश्न, पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 साठी योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 129 ते 135 या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपणास एक परिच्छेद देण्यात आलेला आहे आणि या परिच्छेदावरती आधारित पुढील प्रश्न आहेत. त्यासाठी काही काळ हा परिच्छेद तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. तो परिच्छेद तुम्ही योग्य पद्धतीने वाचून घ्या की जेणेकरून आपल्याला पुढील प्रश्नाची उत्तरं देणं सोयीस्कर जाईल. प्रश्न क्रमांक 129, भारताची सांस्कृतिक विविधता कोणत्या उपक्रमातून जोपासली जाऊ शकते? पर्याय क्रमांक 1 परकीय तंत्रज्ञानांना आमंत्रित करणे, पर्याय क्रमांक 2 नवसंशोधनाची दिशा आकुंचित करणे, पर्याय क्रमांक 3 शेकडो भाषांकडे लक्ष देणे आणि पर्याय क्रमांक 4 महाभारतासारखी कृत्ये निर्माण करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेकडो भाषांकडे लक्ष देणे. कारण परिच्छेदातील पुढील ओळींवरून या प्रश्नाचं उत्तर आपणास समजत आहे. त्या ओळी आहेत, संयुक्त राष्ट्रांनी यंदा सुचवल्याप्रमाणे जर आपल्या देशात ऐतदेशीय आणि अजूनही तग धरून असलेल्या शेकडो भाषांकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली तर भारताच्या सांस्कृतिक विविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे असे आपणास समजते. पुढील प्रश्न, ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून राहतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी संगणकावर हा शब्द अधोरेखित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 क्रियापद, पर्याय क्रमांक 3 अव्यय, पर्याय क्रमांक 4 विशेषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाम. कारण या प्रश्नामध्ये संगणकावर हा शब्द अधोरेखित करण्यात आलेला आहे आणि संगणक हे नाम आहे. क्रियापद कशाला म्हणतात तर वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दास व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामांची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. अव्यय कशाला म्हणतात तर 2 शब्द 2 वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दास अव्यय असं म्हणतात. पुढील प्रश्न, छटा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1 ढब, पर्याय क्रमांक 2 चौकशी, पर्याय क्रमांक 3 छाया, पर्याय क्रमांक 4 झाक.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौकशी. या ठिकाणी आपणास विचारला आहे छटा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय शोधा. म्हणजे समानार्थी नसलेला म्हणजेच आपणाला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द शोधावयाचा आहे. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौकशी. पुढील प्रश्न, पुढील शब्दांचा उतार्यात आलेला प्रमाणेचा योग्य क्रम शोधा. पर्याय क्रमांक 1 वनस्पती, महाभारत, वाळवंट, तारे. पर्याय क्रमांक 2 महाभारत, तारे, वनस्पती, वाळवंट. पर्याय क्रमांक 3 वनस्पती, तारे, वाळवंट, महाभारत. पर्याय क्रमांक 4 महाभारत, वनस्पती, तारे, वाळवंट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वनस्पती, तारे, वाळवंट आणि महाभारत. या पद्धतीनं दिलेल्या उतार्यामध्ये या शब्दांचा क्रम आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, आपल्या आदिम भाषांमधून कोणती बाब संग्रहित करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1 सुरावली. पर्याय क्रमांक 2 भाषांची पाळमुळं. पर्याय क्रमांक 3 वनस्पतिशास्त्र. पर्याय क्रमांक 4 संगणकीय ज्ञान. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुरावली. दिलेल्या परिच्छेदामध्ये आपल्याला असं समजतं की आपल्या आदिम भाषांमधून सुरावली ही बाब संग्रहित करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, भाषिक ज्ञान परंपरेने आपणास प्रामुख्याने काय दिले. पर्याय क्रमांक 1 महत्त्वाचे शोध. पर्याय क्रमांक 2 भारतीय संगीताचे विस्मरण. पर्याय क्रमांक 3 नैसर्गिक आपत्ती. पर्याय क्रमांक 4 शून्य आणि एक यातील अद्वैत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महत्त्वाचे शोध. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. हे आपल्याला परिच्छेदातील या पुढील ओळींवरून समजते की जगातील अनेक महत्त्वाचे शोध अशा प्रकारच्या भाषांमधून जिवंत असलेल्या ज्ञान परंपरातून लागलेले आहेत. या परिच्छेदातील मुख्य ओळींवरून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 महत्त्वाचे शोध हे आहे, हे आपणास समजते. पुढील प्रश्न, भारतातील प्रमुख भाषांचे उगम शोधल्यास आपल्याला काय दिसून येईल. पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक आपत्ती. पर्याय क्रमांक 2 संगणकीय ज्ञान. पर्याय क्रमांक 3 लाटांविषयीचे संकेत. पर्याय क्रमांक 4 विविध समुदायातील भाषांच्या छटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विविध समुदायातील भाषांच्या छटा. या प्रश्नाचं उत्तर परिच्छेदातील पुढील ओळींवरून समजते. त्या ओळी आहेत, भारतातील स्थानिक बोलीभाषा व लहान लहान समुदायात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांच्या छटा दिसतात. या ओळींवरून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 विविध समुदायातील भाषांच्या छटा हे आहे आपल्याला समजतं. पुढील प्रश्न, योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 136 ते 150 या प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रो, 136 ते 150 हे प्रश्न मराठी विषयाच्या अध्ययन व अध्यापन शास्त्र या विषयावरती अवलंबून आहेत. प्रश्न क्रमांक 136, वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टींवर जास्त भर द्यावा. पर्याय क्रमांक 1 अस्खलितपणे वाचन करणे. पर्याय क्रमांक 2 अक्षर उच्चार यांच्यामधील संबंध विकसित करणे. पर्याय क्रमांक 3 अचूक वाचन करणे. पर्याय क्रमांक 4 बाराखडी पाठ करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अक्षर उच्चार यांच्यामधील संबंध विकसित करणे. कारण विद्यार्थी मित्रो, प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यावा. म्हणजे ज्यावेळेला आपण विद्यार्थ्याला वाचायला शिकवत असतो,
हे वाचायला शिकवत असताना आपण विद्यार्थ्याच्या कोणत्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्याला बाराखडी अचूक वाचन हे करून घेण्याऐवजी तो जो शब्द अक्षर वाचत आहे त्याचा उच्चार कोणत्या पद्धतीने करत आहे, तो योग्य आहे का, हा संबंध समजून घेणं हे फार गरजेचं राहतं. पुढील प्रश्न, श्रवण आणि वाचन ही टिंबाटिंबा कौशल्य आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्पादक, पर्याय क्रमांक 2 रंजक, पर्याय क्रमांक 3 वैचारिक, पर्याय क्रमांक 4 ग्रहणक्षम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रहणक्षम. कारण श्रवण आणि वाचन यामुळं आपणास ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती म्हणजेच ग्रहण धारण करतो, म्हणजे आपण एखादं ज्ञान ग्रहण करतो, म्हणूनच याला ग्रहणक्षम कौशल्ये असं संबोधलं जातं. पुढील प्रश्न, बाललेखकांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकाने त्यांना कशा प्रकारे उत्तेजन द्यावे. पर्याय क्रमांक 1 त्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावे, त्यानेच लिहिलेल्या वाक्यांचा संदर्भ द्यावा. पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्याला चुकांकडे लक्ष देण्यास सांगावे. पर्याय क्रमांक 3 त्याने काम चांगले न केल्यामुळे त्याची वर्गात वर्गवारी करणे. पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्याने केलेल्या व्याकरणाच्या चुकांबद्दल विस्तृत माहिती देणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावे, त्यानेच लिहिलेल्या वाक्यांचा संदर्भ द्यावा. मग ज्या वेळेला आपण ही कृती करतो की त्याने एखादं केलेलं काम त्याचं जर कौतुक आपण जर केलं तर विद्यार्थ्याच्या वैचारिक जागृत निर्माण होते, वैचारिक प्रगती होते आणि तो आपले विचार प्रकटपणे मांडण्यासाठी प्रयत्न करू लागतो. पुढील प्रश्न, भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणता मूलभूत फरक आहे. पर्याय क्रमांक 1 भाषेला वाव देण्याचा स्तर. पर्याय क्रमांक 2 अचूकता आणि बोलण्याची गती. पर्याय क्रमांक 3 बोलण्याची गती आणि उच्चार. पर्याय क्रमांक 4 ओघ आणि अचूकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाषेला वाव देण्याचा स्तर. पुढील प्रश्न, स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही. पर्याय क्रमांक 1 ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. पर्याय क्रमांक 2 ती मोठ्या प्रमाणावर अध्यापनशास्त्रीय अवकाश खुला करते. पर्याय क्रमांक 3 ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. पर्याय क्रमांक 4 ती विद्यार्थ्यांना शिकण्यास, विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. विद्यार्थी मित्र, प्रश्न असा आहे, स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही. अचूक नाही याचाच अर्थ बरोबर नाही, म्हणजेच कोणते विधान चुकीचे आहे. आणि या ठिकाणी स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर केला तर ती भाषा दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते, हे होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे विधान चुकीचे आहे. पुढील प्रश्न, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती. पर्याय क्रमांक 1 भाषा समृद्ध सभोवतालचे वातावरण. पर्याय क्रमांक 2 भाषा पाठ्यपुस्तक. पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी मूल्यमापन. पर्याय क्रमांक 4 व्याकरणाचे ज्ञान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाषा समृद्ध सभोवतालचे वातावरण.
कारण प्रश्नामध्ये असं विचारण्यात आलेलं आहे, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? प्राथमिक स्तर म्हणजे त्याचे 2 प्रकार पडतात, एक निम्न प्राथमिक स्तर आणि एक उच्च प्राथमिक स्तर. म्हणजेच ढोबळमानाने आपण प्राथमिक स्तर जर धरला तर 1ली ते 8वी हा स्तर होऊ शकतो. आणि ह्या विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी ज्या सभोवतालच्या वातावरणामध्ये राहतात त्या ठिकाणी असणारी भाषेची समृद्धता यावरून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास कितपत होतो हे आपणास समजून येतं. पुढील प्रश्न, संचयिका हे चे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 शिक्षकाकडून मूल्यमापन, पर्याय क्रमांक 2 स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापन, पर्याय क्रमांक 3 माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन आणि पर्याय क्रमांक 4 स्वयंमूल्यमापन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापन. कारण संचयिका ही विद्यार्थ्याने केलेली शैक्षणिक कार्याचं किंवा क्रीडात्मक बोधात्मक हे जे काम करतो याच्या नोंदी करण्यासाठी संचयिका वापरली जाते. पुढील प्रश्न, शब्दकोडे काय वाढविण्यास मदत करते? पर्याय क्रमांक 1 लेखन कौशल्य, पर्याय क्रमांक 2 शब्दसंग्रह, पर्याय क्रमांक 3 शब्दाचा अर्थ, पर्याय क्रमांक 4 श्रवण कौशल्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्दसंग्रह. ज्यावेळेला आपण शब्दकोडे सोडवण्याचा प्रयत्न करतो, हे शब्दकोडे सोडवत असताना एका शब्दाशी रिलेटेड असणारे समानार्थी शब्द किंवा त्या शब्दाचा असणारा विरुद्धार्थी शब्द हे आपणास समजतात, म्हणजेच शब्दसंग्रह आपला वाढतो. म्हणूनच शब्दकोडे हे शब्दसंग्रह वाढविण्यास मदत करतात. पुढील प्रश्न, संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज नसते? पर्याय क्रमांक 1 अचूक शब्द संदर्भासहित योग्य जागी वापरणे, पर्याय क्रमांक 2 शब्दकोश व अर्थरूपकोश यांचा वापर करणे, पर्याय क्रमांक 3 बोलण्यातील स्पष्टता, पर्याय क्रमांक 4 शब्दोच्चार आवाज. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्दकोश व अर्थरूपकोश यांचा वापर करणे. विद्यार्थी मित्र, प्रश्न असा आहे, संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज नसते, म्हणजे कोणत्या बाबीची गरज नाही असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. संभाषण म्हणजे आपण बोलत असताना आपण कोणत्या पद्धतीचा वापर करतो. आपण बोलत असताना, संभाषण करत असताना अचूक शब्द संदर्भासहित योग्य जागी योग्य ठिकाणी वापरणं अत्यंत गरजेचं राहतं. त्याचबरोबर बोलण्यातील स्पष्टता म्हणजे जे शब्द बोलत आहेत ते शब्द स्पष्ट उच्चार करणं त्याचा गरजेचं राहतं. आणि आवाजामध्ये असणारा उतारपणा म्हणजे चढ उतारपणा आवाजांमध्ये असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होऊ शकत नाही. पुढील प्रश्न, शब्द व उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवणे या पद्धती असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 उच्चार पद्धती, पर्याय क्रमांक 2 संपूर्ण भाषा, पर्याय क्रमांक 3 खंडित भाषा, पर्याय क्रमांक 4 प्रत्यक्ष पद्धती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उच्चार पद्धती. कारण शब्द व उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवणे म्हणजेच शब्द वाचायला शिकवायचे आहेत, म्हणजे त्याचे उच्चार कसे आहेत हे शिकवायचे आहेत, म्हणजेच या पद्धतीस आपण उच्चार पद्धती असे म्हणू शकतो. पुढील प्रश्न, पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 पाठ्यपुस्तकाकडे दुर्लक्ष करणे आणि इतर मजकुराकडे लक्ष देणे, पर्याय क्रमांक 2 पाठ्यपुस्तक केंद्रित ज्ञान देणे, पर्याय क्रमांक 3 पाठ्यपुस्तकाखेरीज इतर गोष्टींकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांवर जास्त भार न टाकणे, पर्याय क्रमांक 4
पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरविणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरवणे. पाठ्यपुस्तका पलीकडे जाणे म्हणजे आपल्याला जे पाठ्यपुस्तक आहे हे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून पाठ्यपुस्तकाशी रिलेटेड असणारे इतर संदर्भ ग्रंथसुद्धा वाचायला देणे म्हणजेच पाठ्यपुस्तका पलीकडे जाणे होय. पुढील प्रश्न, इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांना शिक्षक पाकिटे बनविण्यास सांगतात. विद्यार्थी सूचनांचे पालन करतात. भाषा वर्गातील या कृतीने विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होईल? पर्याय क्रमांक 1, संभाषण कौशल्य वाढविणे. पर्याय क्रमांक 2, श्रवण कौशल्य वाढविणे. पर्याय क्रमांक 3, सर्जनशीलता वाढविणे. आणि पर्याय क्रमांक 4, लेखन कौशल्य वाढविणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रवण कौशल्य वाढविणे. कारण शिक्षक हे विद्यार्थ्यांना पाकिटे कसे बनवायची याची कृती सांगत आहेत व विद्यार्थी ती कृती मन लावून ऐकत आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचा विकास या ठिकाणी होत असलेला आपल्याला दिसून येतं. पुढील प्रश्न, भारतीय घटनेच्या 343(2) या कलमानुसार पर्याय क्रमांक 1, हिंदी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. पर्याय क्रमांक 2, इंग्रजी ही शासकीय भाषा आहे. पर्याय क्रमांक 3, इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. पर्याय क्रमांक 4, हिंदी ही शासकीय भाषा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. विद्यार्थी मित्रो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 मध्ये एकूण 22 राजभाषांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या 22 राजभाषेपैकी कलम 343(1) यानुसार हिंदी ही शासकीय भाषा म्हणून आपल्यात निवडण्यात आलेली आहे. तर कलम 343(2) यानुसार इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा म्हणून निवडण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती बाब अभिजात भाषेची मानक नाही? पर्याय क्रमांक 1, त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य महाकाव्य लिहिलेले असावे. पर्याय क्रमांक 2, भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी. पर्याय क्रमांक 3, भाषेला स्वयंभू लेखन परंपरा असावी आणि त्या भाषेत इतर समुदायाच्या भाषेतून भाषांतर केलेले लिखाण नसावे. पर्याय क्रमांक 4, भाषेला 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास आणि त्या भाषेमध्ये लिखित साहित्य असावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी. विद्यार्थी मित्र, याचं स्पष्टीकरण असं करता येईल, अभिजात भाषा म्हणजे काय? जी भाषा 1500 ते 2000 वर्षापूर्वीपासून बोलली जात आहे किंवा ज्या भाषेमध्ये लिखित असे पुरावे आहेत, या भाषेला अभिजात भाषा असं संबोधलं जातं. मग या भाषेला अभिजात भाषा आहे किंवा नाही हे कोण ठरवतं? तर जी आपले असणारे संबंधित केंद्र सरकार आहे, त्याचबरोबर UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, म्हणजे भारत देशामध्ये ज्या काय युनिव्हर्सिटी आहेत या युनिव्हर्सिटींना अनुदान देण्याचं काम किंवा मान्यता देण्याचं काम जी संस्था करते म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, हे संयुक्त विद्यमानाने एखादी भाषा अभिजात भाषा आहे किंवा नाही हे ठरवण्याचं काम करतात. हे ठरवत असताना काही निकष आहेत. त्यामध्ये पहिला निकष, ती भाषा 1500 ते 2000 वर्षापूर्वीची असावी. ती भाषा राज्यघटनेमध्ये नमूद केलेली असावी. त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य महाकाव्य लिहिलेले असावे. आता प्रश्न याबरोबर एक माहिती घेणं गरजेचं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे का? तर विद्यार्थी मित्रो, अजूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी श्री रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली. या समितीनं 400 पानांचा अहवाल
UGC आणि केंद्र सरकार यांच्यासमोर ठेवलेला आहे. या अहवालानंतर मराठी भाषा अभिजात भाषा आहे किंवा नाही याचं स्पष्टीकरण UGC आणि केंद्र सरकारकडून देण्यात येईल. आतापर्यंत एकूण 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यापैकी 2 भाषा आहेत आर्य गटातील, तर 4 भाषा आहेत द्रविडियन गटातील. आर्य गटातील संस्कृत आणि ओडिया या 2 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तर द्रविड गटातील तेलुगू, मल्याळम, तमिळ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचे मूल्यमापन खालील पद्धतीने करावे. पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्यावर आकलनात्मक प्रश्न विचारणे. पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची संधी देणे. पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांना सहलीला नेणे. आणि पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्यांबरोबर संभाषण सराव करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्यावर आकलनात्मक प्रश्न विचारणे. कारण या प्रश्नामध्ये विचारले विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचे मूल्यमापन करायचे, म्हणजे विद्यार्थ्यांना ऐकण्याची क्षमता कितपत आहे याचं मूल्यमापन करण्यासाठी त्यांना आपण प्रथम गोष्ट सांगणं आणि त्यावरती आकलनात्मक प्रश्न विचारणं, की जेणेकरून ती गोष्ट विद्यार्थ्याने कितपत ऐकली आहे, त्याला ज्ञानग्रहण झालं आहे की नाही हे आपल्याला समजेल. म्हणजेच त्याच्या श्रवण क्षमतेचा विकास कितपत झाला आहे हे आपणाला समजेल. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण मराठी या भाषेतील एकूण 30 प्रश्नांचा आढावा घेतला व त्याचं स्पष्टीकरण पाहिलं. याचबरोबर यानंतरही आपण इतर विषयातील प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून ही माहिती तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या परीक्षेबद्दल असणारी उत्सुकता जागृत होईल आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन होईल आणि एक प्रकारे अभ्यासाला दिशा प्राप्त होईल. तोपर्यंत धन्यवाद.